वरती ना माणूस इथून रस्त्याने गाडी चालली पुढं बघा बरं एकदम स्ट्रेट रस्ता थोडं अंतरावर हा रस्ता बघा 6 इंचाच्या वर आहे का 6 इंचाच्या वर नाही. आपली रस्ता मंजूर केलाय त्याची पार्टी कुठे आहे या बाईट आहे. त्या टायमाला मंजूर केला रस्त्यानं त्या कॉन्ट्रॅक्टदाराला सांगायचं काम आहे नगरपंचायतीत काय सांगायचं का फिरो साहेबांच्या रस्ता मंजूर केला त्या टायमाला याला काहीतरी करा बरे. हा त्याच्यानंतर ज्यांची विहीर आहे त्यांचं एक घर आहे त्या गाड्या चोरी जाऊ नये करता त्याच्याकरता गेट आहे. हे लोक माराय करता ठेवलं का ओपन प्रशासन काय करतं चुकी होऊन जाते मग नंतर पैसे मंजूर करतात या गोष्टीला ते पैसे मंजूर यांना दिले द्यायच्या ऐवजी याला खर्च केला. हे मागे घेताना त्यांची इड बंगला आहे त्या गाड्या चोरी जाऊ नये त्याच्याकरता तिकडे सरकवणं त्यांना भावला वस्तूची काळजी हे जनतेचं काय पण भाऊ तिकडे फरक नाही थोडा तिकडे फरक नाही. जागा घेतली त्याला पण गेट आहे इथं विहिरीला जिथं जीव जाईल तिथं का नाही. याच्या आधी स्थानिक लोकांचं म्हणणं असं आलं तर आम्ही 2-3 वेळेस सांगितलं तक्रार केली पण हे काय होतं नगरपंचायत आणि हे जागावाले हे काय झालं माहिती थोडे मोठे असल्यामुळे हे काही गोष्टी जनतेचं दाबून देत्या मग हे काय करायचं. ज्यांनी मंजूर केलाय ना त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हा रस्ता मंजूर आहे समजा पुढे बोर्ड लावलेला रस्ता मंजूर झाला तोच बोर्ड जर असं इथं उभा असतं तरी त्याच्या मागे बी स्थानिक आज 9 जीव आहे निष्पाप जीव गेले नसते. रात्री नव्हती चालू ती लाईट चालू होती रात्री लाईट होती जनता फक्त ते राज्य म्हणून त्यांना घाबरते. मोबाईल तुम्ही खेड्यात येऊन बघा खेड्यातले तालुका आहे दिंडोरी तालुका एवढा मोठा तालुका साहेबाचं माहेर घर बाहेर घर आज या गोष्टी अशा तालुक्या ठिकाणी अशी गोष्ट घडल्यावर 9 जणांचा तुम्ही गोकुळावाणी एकानं कृष्णाचं रूप घेतलेलं आमच्या त्या घरची असं रात्री जाऊन बघितलं तिथं याच्यात गेल्यावरती असं रडू येत होतं आम्हाला का कोण नटलेलं कसं कोण तिथं कार्यक्रम केला 2-5 मिनिटं त्यांच्या आई वडिलांनी त्यांची सत्कार करताना मोबाईलवरती आज असा दिवस पहिले घरी लागली तर या दिवस आलेला नसता. तुम्ही काय मंजूर करणार ते पण आम्हाला सांगून द्या नाही तर मग आम्ही रस्ता रोकोन करू याच्यावरती काही एक शब्द सांगू द्या. त्याच्यानंतर रोहित पवार दादा असते ना त्यांनी लगे एक शब्द आता मी त्यांचं बघितलंय कुठं तरी मी टायमाला त्यांची न्यूज बघितली तर ते कुठं गेले लगे मदत तुम्ही आता मागाशी पण बोलताना काय बोलले जे सरकार तुम्ही एक शब्द द्या ना दादा असते तर त्यांनी कसं लगेच शब्द दिला रोहित पवार थोडं कॅमेरा खाली कर जाऊन कर बाबूचं थोडं मागे या ए बुम खाली घ्या ना सागर भाऊ त्या कुटुंबाला ते सांगून द्या एक शब्द जय शिवीर त्याच्यावर कारवाई पाहिजे हा प्रश्न भूतले पाहिजे पूर्वी झाली जे क्लासेस नाही त्या क्लासेस काही संबंध येत नाही. इथपर्यंत काही करता नाही आलं काही पूर्ण झालं राहुल राहुल बेसिकली काय झालंय याच्यामध्ये हे जो टीपी प्लॅन जो मंजूर झालाय आधी 2007 चा राहुल प्राथमिक माहिती घेतली आणि या विहिरीच्या जो हाईट टेलिवेट कर अंतर्गत विहीर कल रात्री सुमारे 11 मिनिटांनी आपले जो कंट्रोल रूम असतो पोलीसच्या आणि फायरच्या त्याच्यामध्ये तक्रार आली की एक दुर्दैव एक रोड ऍक्सिडेंट घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये एक अर्टिगा वाहन एक्सेल 6 वर्जनची अर्टिगा वाहन एक विहिरीत पडलेली आहे. ताबडतोब 11:15 पोलीसच्या जो डिस्पॅच असतो ते झाला पोलीस स्टेशनवरून आणि आपला जो नगरपालिकेचा जो फायर ब्रिगेडचे जो युनिट आहे ते पण डिस्पॅच झाला.
पिंपलगाव, बसवंत आणि निफाड या ठिकाणी जो त्यांचे जो काही डायव्हर्स आहे आणि बाकी जो लोक आहे क्रेन वाले जो लोक आहेत त्या सर्व लोकांना PWD वगैरेची मदतीने पोलीस विभाग, PWD आपत्ती, नगरपालिका त्यांच्या मदतीने काल गाडी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सुमारे 12 मिनिटांनी आपण गाडी त्या ठिकाणी काढता आला आणि त्याच्यानंतर बॉडीला जो आपले इथून 1 किलोमीटर लांब असलेले जो ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी सर्व बॉडीला पाठवण्यात आला आणि त्याच्यानंतर तिथे आज सकाळी पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सकाळी 6 वाजेनंतर सूर्योदय झाल्यानंतर पोस्टमॉर्टमच्या हे करण्यात आला. या केसमध्ये जो नेग्लिजन्सचा जो केस आहे ते पोलीस विभागाने तक्रार घेऊन ते नेग्लिजन्सचा केस बुक करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये असलेला जो कॉम्पन्सेशन आहे ते आपलं मोटर ऍक्सिडेंट क्लेम्स ट्रायब्युनलच्या माध्यमातून याच्यामध्ये कॉम्पन्सेशनच्या प्रक्रिया होणार आहे आणि असा घटना घडू नये याच्यासाठी याची नेमकी लेआउट कधी मंजूर झाली, रस्ता कसा मंजूर झाला आणि विहीर म्हणजे असताना या लेआउट या त्या विहीरला कव्हर करण्यात कसा नाही आला या गोष्टीची तपास करण्यासाठी नगरपालिका आणि टाउन प्लॅनिंग विभागाला सूचना देण्यात आलेली आहे. सन्माननीय मंत्री महोदय आणि स्थानिक आमदार महोदय या ठिकाणी आलेले आहे. सन्माननीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय रस्त्यावर आहे आणि 10-15 मिनिटात ते पोहोचत आहे. या संदर्भामध्ये सगळ्या वरिष्ठांनी शोध व्यक्त करण्यात आलेला असा घटना घडू नये याच्यासाठी भविष्यात खबरदारी घेण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये अगर यासारखा विहीर रस्ते जवळ असेल तर त्या ठिकाणी सर्वांनी खबरदारी घ्यावा आणि प्रत्येक विषयाची तपासणी पोलीस विभागाच्या माध्यमातून पण करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टमचे जो प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये पण काही गोष्टी समोर येत आहे. तर सगळ्या गोष्टीची आपण तपासणी करत आहोत आणि योग्य याच्यामध्ये कारवाई होणार आहे याबद्दल आपण आश्वासन करतो आणि असा घटना घडू नये त्याच्यासाठी आपण पाहणी केली आहे. नेमकं काय पाहणी दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. एकाच कुटुंबातील जवळपास 9 जण म्हणजे त्यामध्ये 3 अडल्ट आहेत आणि 6 बालकं आहेत. म्हणजे 12 वर्ष, 14 वर्ष, 8 वर्ष कोचिंग क्लासेस रात्री या ठिकाणी त्या रस्त्याच्या मधोमध म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की एवढा मोठा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे. इतका सुंदर रस्ता आहे. त्याच्या सेंटरला एवढी मोठी विहीर मोठ्या डायमीटरची, छोटी नाही की त्यात 2-3 गाडी जाऊन बसतील, एवढ्या मोठ्या डायमीटरची विहीर ही आतापर्यंत राहिली कशी आहे. त्यामध्ये पाणी आहे भरपूर. त्याचा कठडा सुद्धा अगदी फुटभर वर आहे जमिनीपासून. त्यामुळे रात्री ड्रायव्हर आला आणि मला वाटतं त्याच्याकडून ती चूक झाली म्हणावं किंवा त्या लक्षात आलं नाही, रात्रीच्या वेळी त्याला अंदाज आला नाही आणि ती गाडी जी आहे अर्टिका ही डायरेक्ट त्या विहिरीमध्ये गेली आणि 9 जण त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ही घटना अतिशय गंभीर आहे. आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे. त्याचं कसं होऊ शकतं त्याची सगळी चौकशी केली जाईल. जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत. त्याची चौकशी, सखोल चौकशी केली जाईल. ज्यांची विहीर आहे समोर ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल. कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही. याचबरोबर अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. साधारण कुटुंबातले सगळे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची मी आताच आपल्यासमोर बोललेलं आहे. त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत सगळे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आता यात सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या इतक्या मध्यमत त्या मध्यभागी ही विहीर असताना कमीत कमी त्याला 2-3 फुटाचा कठडा केला पाहिजे होतं. त्याला रिंग टाकलेल्या खाली मजबूत आहे पण तेव्हा वरती करायला पाहिजे होत्या, पण त्या केलेल्याच नाही. जमिनीपासून फक्त 1 फूट 6 इंचावरच फक्त तेवढं आहे. ते कुणालाही दिवसांनी रात्री आपल्याला नवीन माणसं लागतात. मला वाटतं ते केलं पाहिजे होतं, दुसरं केलं नाही. पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे, ग्रामस्थांची मागणी आहे की विहीर बंद करा आणि अशी जर विहीर राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं. अशी बरोबर ही विहीर आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो. अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्यातरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. तात्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. CO या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्ही सांगितले. जुनी विहीर आहे, फार जुनी विहीर आहे. पण रस्ता आपण इथपर्यंत करतोय. विहिरीच्या दोन्ही बाजूला इकडनं 100 फूट रस्ता आपण यामध्ये मदत करतो आहे. तर विहिरी बुजली गेलीच पाहिजे होती. नाही काय त्याच्यावर मोठा स्लॅब टाकला गेला असता, काही तर करता आलं असतं. पण खरं इतकं अक्षम्य दुर्लक्ष कसं व्हावं. तर मध्ये काही काळामध्ये काही गाय पण त्या ठिकाणी पडून गेली, काही असे घटना घडलेल्या आहेत. असं असताना हा खरं म्हणजे कसं काय डोकं चालतं अधिकाऱ्यांचं मला कळत नाही. ते स्थानिक
म्हणजे इतके सीओ येऊन गेले असतील, कोण असेल, त्यांनी बघायला पाहिजे होतं. एवढ्या मोठ्या रस्त्यामध्ये सेंटरला विहीर, एवढ्या मोठ्या डायमीटरची, मला वाटतं हे निग्लिजन्सच आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं सगळी सखोल चौकशी करा, सगळी कागदपत्र पेपर मागवा. आता तुम्ही फोनवरून अधिकाऱ्यांसमोर बोललेलो आहोत, त्या संदर्भात जे दोषी असतील त्याच्यावर निश्चित कारवाई केली. 72 पासूनची विहीर आहे, एवढं तुम्ही सांगा. खूप वर्ष या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे सगळं चौकशीचा भाग आहे. पण रस्ता इथपर्यंत राहतोय, हा सरळ एवढा मोठा रस्ता आहे, पण रस्त्याच्या सेंटरलाच विहीर तुम्ही राहू दिली, तर ही बाब अतिशय गंभीर आहे. असं होताच कामा नये कुठेही.